नगरपालिकांच्या निवडणुका म्हणजे शेवटी विकास कामांवर चालत असतात. आपण येऊन काय बोलावं आणि काय सांगावं याचं भान आता विरोधकांना राहिलेलं नाही आहे. मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे, हे जरासं बंद करायला सांगायला आवाज आहे. सावंतवाडीपुरतं बोलायचं झालं तर सावंतवाडी पूर्वी कशी होती आणि आता कशी आहे हे तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे. जिथं आज जगन्नाथराव भोसले सुंदर असं उद्यान झालेलं आहे, त्या ठिकाणी दलदल होती, मुलं त्याच्यामध्ये क्रिकेट खेळायची. आज ठिकाणी सुंदर असं उद्यान झालेलं आहे. या ठिकाणी संपूर्ण सावंतवाडीला स्टॉलचा विळखा बसलेला होता. अगदी बापूसाहेब महाराजांच्या समोर सुद्धा स्टॉल होते, पुतळ्याच्या समोर. संपूर्ण मार्केटमध्ये स्टॉल्स होते. हे सगळं काढून आपण इंदिरा गांधी व्यापारी संकुल बनवलं, ते जर बॅरिस्टर नाथपै सभागृह बनवलं, ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर सावंतवाडी संस्थांमध्ये आलेले होते आणि एका दलित बांधवाच्या हातून एक खून घडलेला होता म्हणून त्याची केस बाबासाहेबांनी चालवलेली होती. त्याला न्यायाधीश म्हणून सावंतवाडीच्या राजाने त्या दलित इसमाला फाशीची शिक्षा दिली आणि राजा म्हणून त्यांना जे अधिकार होते त्या अधिकाराने ती शिक्षा माफ सुद्धा केली. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या आत्मचरित्रामध्ये बापूसाहेब महाराजांचा उल्लेख आहे. आणि ती केस संपल्यानंतर ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी सभा घेतली त्या ठिकाणी आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने उद्यान विकसित केलेलं आहे.